सर्वांना जय श्री गणेश. आपण आज गणेश जयंतीच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित केलेले. मुळात हे व्याख्यान मुक्त संवादी, फक्त संवाद करायचा एका गुरुबंधूंनी एका गुरुबंधूशी. या संवादाला आता प्रारंभ होतोय. आमच्या वारकरी सांप्रदायिक नमनाने हा सुरुवात मी करीत आहे. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पानिं मंडनं मनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हर सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या चित्कलासया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांजे केली स्मरण होई सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे. काय माझी वाणी मानेल संतांसी निरवी चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा वरुणकीर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी व्याख्यानाकरता निवडलेला विषय गणेश जन्म, त्याविषयीच्या कथा. जवळपास सर्वच पुराणांमध्ये गणपतीच्या कथा आलेल्या आहेत. भागवत पुराणात नाही, श्रीमद भागवतात गणेश जन्माची कथा नाही आहे. इतर अनेक पुराणांमध्ये गणेश जन्माची कथा आली. त्यापैकी तुम्हाला आम्हाला जी कथा माहिती पार्वतीच्या मळापासून निर्माण झाला, ही कथा शिवपुराणामध्ये आहे. शिवपुराणामध्ये दुसरी रुद्रसंहिता आहे. या दुसऱ्या असलेल्या रुद्रसंहितेमध्ये शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख आहे. म्हणून असं म्हणतात की शिवपुराण आपल्याला कौटुंबिक जीवन शिकवतं, म्हणून प्रत्येकाने शिवपुराण वाचावं. मी स्वतः त्याच्यावर आता सध्या भाष्य लिहितोय, संस्कृतामधून मराठीमध्ये. त्याचं काम चालू आहे. आत्ताशी फक्त महात्म्यापर्यंत झालं, कारण माझ्याकडे संस्कृत मूळ ग्रंथ उपलब्ध नसल्याकारणे तो इतर वेबसाईटवरून घेणे किंवा असे वेगवेगळ्या PDF याच्यातून ते मूळ ग्रंथाच्या मूळ श्लोक निवडणे, तिचा प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ करणे, याचं कार्य चालू आहे. याच शिवपुराणामधलीच कथा का आपल्याला आता माहिती आहे, याचं एक कारण आहे. कारण शिवपुराण हे जे आहे, हे संपूर्ण शिवपुराण हे आपलं श्वेतवाराह कल्पातल्या गोष्टी. त्याच्यात जसं भागवतामध्ये ज्या गोष्टी आहे त्या पद्मकल्पातल्या आहे, देवी भागवतात ज्या गोष्टी आहे त्या सारस्वत कल्पातल्या आहे, तर शिवमहापुराणात ज्या गोष्टी आहे त्या श्वेतवाराह कल्पामधल्या आहेत. म्हणून शिवमहापुराणातल्या सर्वच गोष्टी आपल्याला आत्ता या श्वेतवाराह कल्पामध्ये माहिती आहे. आणि जो गणपतीचा जन्म झाला आहे तो ह्याच श्वेतवाराह कल्पामधल्या 28व्या द्वापरयुगात झाला. म्हणजे आत्ता जे चालू आहे ते 28वं कलियुग, याच्या पाठीमागचं 28वं द्वापरयुग. या 28व्या द्वापरयुगामध्ये गणपती बाप्पांचा जन्म झाला. जर आपण तसं जर पाहिलं, कल्पभेदाप्रमाणे जर पाहिलं, तर जे वाल्मिकी रामायण आहे त्यानुसार 23व्या त्रेतायुगामध्ये रामाचा जन्म झाला. आता 28वं कलियुग चालू आहे. तसं जर पाहिलं तर श्रीकृष्णाची जी कथा आहे श्रीमद भागवत पुराणामध्ये आलेली, किंवा श्रीकृष्णाचं अधिकृत चरित्र म्हणून मांडलं गेलेलं हरिवंश पुराण, ही जी कथा आहे ही 27व्या द्वापरामधली. गणपतीचा जन्म हा 28व्या द्वापरामधला. श्रीमद गणेश महापुराणानुसार गणपतीचे 4 अवतार झालेत. प्रत्येक युगात 1 अवतार, याप्रमाणे 4 अवतार. त्यापैकी गणेश नावाच्या अवताराची आपण माहिती घेत आहोत आत्ता. माघ शुद्ध चतुर्थी जी 4 दिवसांपूर्वी झाली, आज अष्टमी. या चतुर्थीला कश्यप आणि अदिती यांचे पोटी गणपती बाप्पांनी महोत्कट नावाचा अवतार घेतला, जो सत्ययुगामधला अवतार आहे. 10 हातांचा अवतार आहे तो. अवतारांविषयी नंतर काहीतरी बोलू आपण त्यावर. त्या महोत्कट अवताराची जन्मतिथी म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी. विनोदने एक पोस्ट टाकली होती, त्याच्यामध्ये 24 अवतारांची माहिती. पण आपल्याला 24 अवतारांचे उल्लेखच भेटत नाही. जे भेटतात ते 2 अवतारांचे उल्लेख भेटतात. एक भेटतो तो म्हणजे महोत्कट अवताराचा माघ शुद्ध चतुर्थी. आणि शिवपुराणानुसार गणपती बाप्पांचा जो जन्म झाला आहे
तो भाद्रपद कृष्ण चतुर्थीच्या दिवशी झालेला आहे. भाद्रपद कृष्ण चतुर्थी, शुक्ल नाही, आपण शुक्ल साजरी करतो. कृष्ण चतुर्थी पितृपक्षात येते ती. त्या चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला. आपण त्या कथेकडे वळणार आहोत. त्याआधी सांगायचा मुद्दा असा की शिवमहापुराणात जी कथा आहे त्याचप्रमाणे मुद्गल पुराणात एक कथा आलेली. मुद्गल पुराण हे सुद्धा गणपती बाप्पांचं अधिकृत चरित्र आहे. या गणपती बाप्पांच्या अधिकृत चरित्रातही ही कथा आलेली, ती 4थ्या खंडात आलेली. म्हणजे शिवमहापुराणातही 4थ्या खंडात, मुद्गल पुराणातही 4थ्या खंडात. 4 हा आकडा गणपतीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे किंवा गणपती बाप्पांचा 4 आकडा आहे. म्हणून चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा उत्सव साजरा करतात. अशा प्रकारे पण मुद्गल पुराणात थोडीशी कथा वेगळी आहे. त्या ठिकाणी गजासुराचं मस्तक स्वतः शिवशंकर तोडून आणतात, अशी कथा आहे मुद्गल पुराणाच्या 4थ्या खंडामध्ये. तर शिवमहापुराणातली कथा कोणती आहे या आपण पाहूया. शिवमहापुराणात दुसरी जी रुद्रसंहिता आहे, या दुसऱ्या रुद्रसंहितेमध्ये कुमार नावाचं खंड आहे 4थ्या क्रमांकाचं, ज्याच्यामध्ये स्कंद म्हणजेच कार्तिकेय आणि गणपती बाप्पा या दोघांच्याही जन्माच्या कथा आहेत. गणपती विवाहाची सुद्धा कथा आहे. गणपतीच्या 2 पत्नी होत्या, मुळात त्यांची नावं आपण चुकीची घेतो. ते बरोबर कसे ते सांगतो मी तुम्हाला पुढे. याच कुमारखंडामध्ये अध्याय क्रमांक 13 ते अध्याय क्रमांक 20 ह्या 7 अध्यायांमध्ये गणपती बाप्पांचं संपूर्ण कथानक आले. याच्या आधीचे जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये कार्तिकेयाचं कथानक, की कार्तिकेयाचा जन्म कसा होतो, कार्तिकेयाने तारकासुराचा वध कसा केला याच्या संबंधी माहिती दिली. आणि याशिवाय गणपतीचं अजून एक अधिकृत चरित्र म्हणजे गणेश महापुराण. गणेश महापुराणात 2 खंड आहे. पहिलं उपासना खंड आणि दुसरं आहे क्रीडाखंड. तुम्ही खूप साऱ्या उपासना करतात पण मूळ कथानक वाचायचं राहून जातं. तसं गणेश पुराणाचं आहे. गणेश पुराण अजूनही तुमच्यापैकी अनेकांनी वाचलेलं नसेल. गणेश पुराणात 2 खंड आहे. पहिलं उपासना आणि दुसरं क्रीडाखंड. उपासना खंड तसं पाहिलं तर अध्याय कमी आहेत, पण प्रत्येक अध्यायाची श्लोक संख्या जास्ती आहे. आणि क्रीडाखंडामध्ये अध्याय जास्ती आहे, श्लोक संख्या कमी आहे. दोन्ही तसे पाहायला गेले तर सारखेच आहेत. याच गणेश पुराणामध्ये गणपतीच्या 4 अवतारांचा उल्लेख आहे, 4 युगातल्या. तर मुद्गल महापुराणामध्ये गणपतीच्या 8 अवतारांचा उल्लेख आहे. वेगवेगळे 8 अवतार गणपती बाप्पांनी घेतले, त्याचे उल्लेख मुद्गल पुराणात आहे. याशिवाय स्कंद पुराण, बृहद धर्मपुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, पद्मपुराण, लिंग पुराण, देवी भागवत पुराण, वराह पुराण, मत्स्य पुराण, वामन पुराण इत्यादी पुराणांमध्ये गणपती जन्माची कथा आहे, पण ती वेगवेगळ्या पद्धतीने. उदाहरणार्थ ब्रह्मवैवर्तक महापुराणामध्ये गणेश जन्म नावाचा खंड आहे. या खंडामध्ये गणपती बाप्पाची जन्मकथा आहे, पण त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की शिवशंकर आणि माता पार्वतीने श्रीकृष्णाची तपश्चर्या केली म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या पोटी अवतार घेऊन आले. आणि त्याच ब्रह्मवैवर्तक महापुराणामध्ये आज सांगितलं की गणपतीचा जन्म झाल्यानंतर जेव्हा शनिदेव पाहण्यासाठी आले तेव्हा त्यांचं मुंडकं उडालं. जेव्हा नामकरण विधी होता त्यावेळेस शनिदेव त्यांना पाहण्यासाठी आले. अशी कथा ब्रह्मवैवर्तक महापुराणातल्या गणेश खंडामध्ये येते. इतरही अनेक कथा आहेत अनेक पुराणातल्या. त्यापैकी देवी भागवत पुराणामध्ये अशी कथा आहेत की देवीच्या घामापासून निर्माण झाला गणपती. श्रीमद देवी भागवतात अशी कथा आहे. याशिवाय अनेक पुराणांमध्ये गणपतीच्या कथा आहेत. आपण पुढे पाहणारच आहोत. आता आपण सुरुवात करत आहोत शिवमहापुराणातील त्या कथेकडे, जी कथा आम्ही सर्वांनी ऐकली, सर्वांना माहिती आहे, पण त्यात थोडाफार बदल असू शकतो. कारण आपल्याकडे जी कथा आपल्याला माहीत झाली ही मौखिक परंपरेतून माहीत झाली, आणि मी जी तुम्हाला सांगणार आहे ही लिखित परंपरेतून आलेली सांगणार आहे. जेव्हा शिवमहापुराणावर अभ्यास चालू होता त्यावेळेस वेगवेगळे कथानक पुढं आले आणि त्यासोबतच काही अद्भुत गोष्टी पुढं आल्या. पूर्वी मी इंस्टाग्रामवर आर्य सनातन हिंदू धर्म संस्कृती शास्त्रसिद्ध धार्मिक ज्ञानगंगा ही एक सदर चालवायचो. त्यात वेगवेगळे प्रश्न टाकायचो जे तरुणांसाठी होते, हे त्यांना माहिती आहे का खरंच आपल्या हिंदू धर्माविषयी, आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याच दिवशी सायंकाळी द्यायचं. दिवसभर ते प्रश्न पाहतील, त्याचे उत्तर देतील, आणि त्याच दिवशी सायंकाळी त्याचे उत्तर आपण द्यायचं. असं ते सदर चालू होतं. त्या सदरमध्ये मला कळलं की आपल्यापैकी अनेकांना खूप साऱ्या कथा माहीत नाहीत तरुणांना. उदाहरणार्थ गणपतीला तुळस का वाहत नाही, उदाहरणार्थ गणपतीला दुर्वाच का वाहतात, दुसऱ्या देवांना का वाहत नाही, असे अनेक प्रश्न मला अनेकांनी विचारले. त्यांचे त्यावेळी उत्तर देण्यात आले. आणि आता आपण
बाकी वेळ न घेता शिवपुराण कथेच्या त्या भागाकडे जाऊया. अध्याय क्रमांक 13. नारदांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारला? तर म्हणे, हे ब्रह्मदेवा, आत्तापर्यंत तुम्ही मला कार्तिकेयाचं चरित्र सांगितलं, सतीचं चरित्र सांगितलं, पार्वतीचं चरित्र सांगितलं, मुळात शिवांचं प्राकट्य कसं झालं याचंही चरित्र सांगितलं. आता मला गणपती बाप्पांचं चरित्र ऐकायचं आहे, शंकराच्या द्वितीय चिरंजीवाबद्दल. शंकरांच्या कोणत्याही मुलीचा उल्लेख शिवपुराणात नाही. तुम्हाला माहीत असेल, काही सिरियल्समध्ये त्यांची मुलगीसुद्धा दाखवली, अशोक सुंदरी नाव तिचं. शिवपुराणात उल्लेख नाही तिचा. मग तिचा उल्लेख मी सापडत होतो, त्यावेळेस मला तो उल्लेख सापडला पद्म महापुराणामध्ये. हे कल्पभेदामुळे घडतं. पद्म महापुराणात त्यांच्या मुलीचा उल्लेख आहे. त्या मुलीचं नाव अशोक सुंदरी असेल. असो, ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला नारदांनी की हे ब्रह्मदेवा, मला तुम्ही गणपती बाप्पांचं चरित्र सांगावं, त्यांचा जन्म कसा झाला याविषयी सांगावं. त्याविषयी ब्रह्मदेव सांगतायत. अनेक कल्पांमध्ये अनेक गणपती बाप्पांच्या जन्माच्या कथा आहेत. तरी मी तुला जी कथा सांगत आहे ती श्वेत नावाच्या वाराह कल्पातली असून ती कथा मी तुला सांगत आहे. एकदा झालं असं की माता पार्वती त्यांच्या 2 सख्या जया आणि विजया ह्या दोघींच्या संग स्नानासाठी गेलेल्या होत्या. मुळात हिमालयात राहता येते. त्यांचं घर म्हणजे एक गुहाच आहे. त्यांनी आपल्यासारखं घर नाही बांधलेलं. त्या गुहेमध्येच एखाद्या कोपऱ्याला त्यांचं स्नानगृह असेल. आता आपल्याला दाखवतात गौरीकुंड म्हणून उल्लेख भेटतो कैलासाचा, आपल्याला दाखवतात केदारनाथला. अशा प्रकारे मग पार्वती माता आणि जया विजया या स्नानासाठी जातात. स्नानासाठी गेल्यानंतर अचानक महादेवांची स्वारी येते आणि महादेव अचानक त्या घरामध्ये शिरतात. त्या घरात शिरल्यानंतर, त्यांच्या घरात शिरल्यानंतर पार्वतीला आणि त्या जया विजयाला लाज वाटते. त्यानंतर महादेव तिथून निघून जातात. नंतर मग पार्वतीचा असा विचार येतो की आपण कोणीतरी गण ठेवावा, द्वाररक्षक ठेवावा. मग कोणाला नेमावं विचार चालू होतो. मग विचार चालू असताना पार्वती मातेच्या असं लक्षात येतं की जे काही शिवगण आहेत हे शिवगण सर्व शिवांचंच ऐकतात, माता पार्वतीचं नाही ऐकत. म्हणून माता पार्वतीचं ऐकण्यासाठी म्हणून माता पार्वतीने स्वतःचा गण निर्माण करावा, स्वतःची सेना किंवा स्वतःचा एक व्यक्ती जो हे द्वार सांभाळेल असा विचार पुढे आला. आणि देवी पार्वतीने आपल्या शरीराच्या मळापासून, मुळात ती प्रकृती, काही लोक म्हणतात मळ एवढा निघाला होता का म्हणे, काही लोक असं म्हणतात की मळ एवढा निघाला होता का म्हणे एक पुतळा तयार होईल. पण मुळात ती प्रकृती आणि तिचा मळ म्हणजे मातीचे, दुसरं काय असणार आहे. आणि याच मातीपासून निर्माण झालेला पुतळा म्हणजे पार्थिव, पृथ्वीपासून निर्माण झाला म्हणून त्याचं नाव पार्थिव. आपण पार्थिव गणेशाची पूजा करतो भाद्रपदात. असा हा पार्थिव गणेश मूर्ती निर्माण केली. एक मनुष्याकृती मूर्ती आणि त्या मूर्तीमध्ये देवी पार्वतीने स्वतःचं जे तेज होतं ते तेज टाकलं आणि त्या तेजाने मुळात तो प्रकृतीपासून निर्माण आहे म्हणून तो प्राकृत आहे. प्रकृतीपासून निर्माण झाला म्हणून प्राकृत. असा तो गण निर्माण झाला. मुळात त्याचं मूळ नाव जे आहे ते शिवमहापुराणात उपलब्ध नाही, पण काही पुराण त्याचं नाव विनायक असं सांगतात, म्हणजे हत्तीचं तोंड लागण्याच्या आधीचं. तर शिवमहापुराणात फक्त गण इतकंच नाव दिलेलं आहे. अशा या गणाची निर्मिती देवी पार्वतीने केली आणि त्याला आज्ञा केली. काय आज्ञा केली? तर माता पार्वती म्हणाली की हे गणा, तुझी निर्मिती यासाठी करण्यात आलेली का? कारण आम्ही स्नानासाठी बसतो त्यावेळेस काही लोक येतात, कारण कैलासावर शंकरांना भेटण्यासाठी दररोज लाखोच्या संख्येने लोक येतात म्हणे. मग तुझे दारावर थांब, द्वाररक्षक म्हणून तू थांब. आणि त्याच वेळेस त्याच्या हातात एक दंड देतात. दंड त्याचा अर्थ म्हणजे काठी. काही सिरियल्समध्ये दुपाटणं दाखवलंय, आपलं धुणं धुवायचं दुपाटणं. असो, ते दंड दिलेले भगवान गणपतींच्या हातात आणि सांगितलं तुम्ही द्वारावर उभे राहा द्वाराचं रक्षण करण्यासाठी.
आणि इकडे जया विजया आणि पार्वती माता आंघोळीसाठी गेल्या. आणि त्याच समयी शिवगणांसह त्या ठिकाणी आले आणि ते म्हणे आम्हाला जायचं आहे मध्ये. द्वाररक्षावर असलेला गणा तो म्हणाला की नाही म्हणे तुम्हाला जाता येणार नाही, मातेची आज्ञा नाही, पार्वती मातेची आज्ञा नाही. शंकर ते ऐकून निघून जातात, गणही निघून जातात. पुन्हा शंकर गणांना सांगतात तुम्ही जा म्हणे, जाऊ देतो का पहा म्हणे, आपल्याला काम आहे म्हणे जरासं, जातो का पहा. आणि मग गण आले. त्यावेळेस इकडे गणपती बाप्पांनी त्यांना अडवलं आणि त्यावेळेस ते सांगताना असं सांगतात की तुम्हाला आत जाण्याची परवानगी नाही आहे म्हणे. कारण माता पार्वतीने सांगितलेलं आहे का कोणताही व्यक्ती आतमध्ये आला नाही पाहिजे, मग तो स्त्री असो किंवा पुरुष, कोणीही आत आला नाही पाहिजे. मग त्यावेळेस गण जे असतात भगवान शिवांची, त्यामध्ये नंदी, भृंगी, भृगिरिटी, शृंगी, आता बघा चारींचीच नावं सांगतात. याशिवाय अनेकही गण आहेत, अनेक भैरव गणही आहेत. पुढे आपण कधीतरी शक्तिपीठांविषयी ऐकू, त्यावेळेस बोलेल मी भैरवाविषयी. अशा प्रकारे मग ते गण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी गणपतीशी युद्ध करायला सुरुवात केली आणि आम्हाला मध्ये जाऊ देत नाही म्हणतो. आणि हे युद्ध चालू असताना मध्ये आवाज येतो पार्वती मातेला आणि पार्वती माता जया विजयाला सांगतात तुम्ही बाहेर जाऊन पहा म्हणे काय चालू आहे नाही. त्यावेळेस जया विजया बाहेर येऊन पाहतात तर त्यांना असं दिसतं की शिवगणांचे युद्ध हे गणपती बाप्पांशी चालू आहे आणि गणपती बाप्पांनी त्यांना अडवून धरले. जया विजया आतमध्ये येऊन सांगतात पार्वती मातेला का गणांना अडवलेलं आहे गणपती बाप्पांनी. पार्वती माता म्हणे ठीक आहे म्हणे, अडवले ना तो अडवून ठेवणारच आहे म्हणे, माझ्यापासून निर्माण आहे. मग पुढे असंच युद्ध चालू झालं आणि ह्या युद्धामध्ये हळूहळू एक एक जे शिवगण होते त्यांचा पाडाव होत गेला आणि शिवगण जे मार लागलेले होते त्यांना ते शिवगण परत उठून गणपती बाप्पावर तुटून पडत होते. आणि तेवढ्यात हे गण पुन्हा शिवशंकरांकडे गेले. त्याच वेळेला हे युद्ध चालू आहे ही बातमी नारदांनी ब्रह्मा, विष्णू, इंद्र आदी देवतांना दिली. आणि ही बातमी कळल्यानंतर मग त्यावेळेस ब्रह्मा, विष्णू आणि इंद्रादी देवता त्या ठिकाणी आल्या. त्यांनी शंकरांना प्रणाम केला. म्हणे आमच्यासाठी काही आज्ञा म्हणे युद्धात जाण्यासाठी. त्यावेळेस मग शिवशंकर म्हणे थांबा म्हणे, आधी गणांचं ते युद्ध होऊ द्या, जर गण हारले तर मग तुम्ही जा. आणि मग तिकडे शिवगणांचं युद्ध चालू. पुन्हा पार्वती मातेने पुन्हा पार्वती मातेला आवाज आला की बाहेर काहीतरी कोलाहल चालू आहे, गोंधळ चालू आहे म्हणून. त्यावेळेस पार्वती माता आपल्या चक्षुंनी पाहते बाहेर युद्ध चालू आहे म्हणून. आणि त्यावेळेस पार्वती माता आपल्या 2 शक्ती बाहेर पाठवते. 2 शक्ती या तिच्या स्वतःपासून निर्माण आहे. एकीचं नाव आहे काली, तर दुसरीचं नाव आहे कराली. 2 शक्ती आहेत. एक शक्ती अशी आहे ती इतकी मोठी आहे की तिचा खालचा ओठ जमिनीला लागल्यानंतर वरचा ओठ आभाळाला लागतो, एवढी मोठी ती शक्ती. आणि एक शक्ती अशी जिला हजारो तोंडे, हजारो हाते, हजारो पाय, तरी ती कोणाला दिसत नाही. अशा या 2 शक्ती गणपतीच्या संरक्षणासाठी पाठवल्या जातात. आणि इकडे युद्ध चालू होतं, गणांचा पाडा होतो. ब्रह्मा, विष्णू, इंद्र आणि देवसेना घेऊन स्वतः कार्तिकेय युद्धासाठी येतात. अनेक ठिकाणी कार्तिकेय येतात हे सांगितलेलं नाही आहे. शिवमहापुराणात कार्तिकेय युद्धासाठी आली याचा उल्लेख आहे. यांच्यासोबतही युद्धाला सुरुवात होते. आणि तिकडे जे घायाळ झालेले गण होते ते पुन्हा भगवान शंकरांकडे जातात आणि भगवान शंकरांना सांगतात का हा खूप भयंकर आहे म्हणे, त्याच्या काठीचा एक फटका मिळाल्यानंतर डायरेक्ट घावच होतो म्हणे शरीरावर. आणि याच्यासोबत असलेल्या शक्ती इतक्या महान आहे म्हणे की याला हरवणं हे कोणाच्याही हातात नाही म्हणे. त्यावेळेस शंकरांना राग येतो आणि शंकर स्वतः त्या ठिकाणी येतात आणि सांगतात का हे युद्ध चालू असलेले पाहतात भगवान शिव आणि लांबूनच हे युद्ध पाहत असल्या कारणाने ते तिथेच उभे राहतात. त्याचवेळी भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा, इंद्रादी देवतांचाही पाडा होतो. ते युद्धामध्ये हरतात. त्यावेळेला भगवान शंकरांना राग येतो
आणि ते पळत येतात आणि त्यांच्या त्रिशूळाने त्या गणाचं मुंडकं उडवतात. त्रिशूळाने पळत आलेले भगवान शिव त्रिशूळ फेकून नाही मारलेलं, कारण आपल्याला त्रिशूळ फेकून मारलेलं असं सांगतात. तांडव वगैरे केल्याचा उल्लेख शिवपुराणात नाही. ते सिरियलमध्ये त्यांच्यानुसार कथा बनवतात ते. असो तरी शिवांनी गणाचं मुंडकं उडवल्यानंतर त्रिशूळाने सोडलं आणि भगवान शिवांच्या त्रिशूळाने गणाचं मुंडकं उडल्यानंतर ते मुंडकं कुठे गेलं याचा उल्लेख शिवपुराणात नाही. इतर पुराणात सांगतात की ते यज्ञकुंडात पडलं वगैरे वगैरे. ब्रह्मवैवर्तक महापुराणात असं लिहिलेलं आहे की ते भगवान कृष्णांच्या पायाजवळ येऊन पडलं. असे बऱ्याच कल्पवेदानुसार कथा असतात. आणि ते गणाचं मुंडकं उडल्यानंतर ती बातमी नारद मुनी पार्वतीला जाऊन सांगतात. हे आपल्याला कुणीही सांगितलेलं नाही, नारद मुनी जाऊन सांगतात म्हणून. ही घटना घडली आहे. नारद मुनी पार्वतीला जाऊन सांगतात की गणाचं मुंडकं उडवलं असं. त्यावेळेस माता पार्वतीला राग येतो आणि माता पार्वतीच्या 9 शक्तींसोबत बाहेर येते. मुख्य 9 शक्ती ज्यांचे नावं मला माहिती असतीलच, कारण मलाही माहीत नाही, कारण त्यांचा उल्लेख शिवपुराणात नाही. देवी भागवतात आहे. ज्यावेळेस देवी भागवतावर बोलेल तेव्हा सांगेलच. अशा या 9 शक्तींसोबत माता पार्वती बाहेर येते. तिचा क्रोध अनावर होतो आणि ती सृष्टी संपवण्याविषयी वक्तव्य करते की मी सृष्टी संपवणार म्हणून. आणि या ठिकाणी माता पार्वती तांडव नृत्य करते, भगवान शिव नाही. या कारणे भगवान शिव, ब्रह्मा, विष्णू आदी जण घाबरतात. ते माता पार्वती स्तुती करतात, म्हणतात हे देवी तू तुझं राग थांबव म्हणे, सृष्टीला संपवायचं थांबव. पण देवी म्हणते नाही, माझ्या 2 अटी म्हणे, या 2 अटी पूर्ण झाल्याशिवाय ही सृष्टीचा अंत थांबवणार नाही. मुळात ती प्रकृती आहे, तिच्या मनात जे येईल ती करू शकते. पुरुषाची निर्मिती सुद्धा प्रकृतीतून झाली. अशी ही प्रकृती जेव्हा जग संपवायला निघते त्यावेळेस ब्रह्मा, विष्णू, शिव आदी देवता त्याची प्रार्थना करतात, म्हणतात ए आई तुझ्यापासूनच आम्ही या सर्व देवतांची निर्मिती झाली आहे, तू शांत हो. त्यावेळेस पार्वती माता 2 अटी टाकते. हे 2 अटी अशा, पहिली अट टाकते या माझ्या पोराला जिवंत करा म्हणून, आणि दुसरी अट टाकते हा जो माझा पोरगा आहे याला गणांचा अध्यक्ष बनवा. गण 3 प्रकारचे आहेत. ज्योतिषशास्त्र ज्यांना अभ्यास आहे त्यांना माहीत नसेल. पहिला आहे देवगण, दुसरा मानवगण आणि तिसरा राक्षसगण. या 3ही गणांचे अधिपती म्हणून गणपती. आपल्या गणांचे नावं सांगितले जातात. एकाला शिंग होतो डोक्यावर, एकाचे 4 हात, एकाला मुंडकच नाही. असे गणांचे वेगवेगळे उल्लेख सापडतात. हा तसे पण गण आहेत शिवांचे. आणि ह्या गणांचा अधिपती बनवा अशा 2 अटी माता पार्वतीने सांगितल्यानंतर भगवान शिव म्हणतात ठीक आहे. आणि ते विष्णुदेवादी जेवढे काही देव तिथे आलेले होते त्यांना आज्ञा करतात की तुम्ही उत्तरेकडे जावे आणि जो पहिला प्राणी भेटेल त्याचं मुंडकं कापणार. पहिला प्राणी भेटेल त्याचं मुंडकं कापणार. त्याआधी या देवतांनी काय केलं, तो मुखहीन जो देव होता, जे धड होतं, हे धुतलं आणि एका सिंहासनावर बसवलं. आणि हे सिंहासनावर बसवल्यानंतर देवता गण हे प्राण्याच्या शोधात निघाले. भगवान शिव गेले नाहीत. काही ठिकाणी उल्लेख भगवान शिवही जातात. आणि भगवान शिव त्या ठिकाणी थांबले आणि बाकी सर्व देवतागण पाहायला निघाले. कैलास उतरून निघाले पुढे. कैलास उतरून गंधमादन नावाच्या पर्वताकडे निघाले. कैलासाच्या उत्तरेला गंधमादन नावाचा पर्वत आहे. या गंधमादनाच्या जवळ निघाले. या गंधमादनाच्या जवळच मेरू पर्वत आहे. मेरू पर्वत म्हणजे आत्ताचं जे तिबेटचं पठार म्हणतात मेरू पर्वत आहे. जगातलं सगळ्यात उंच पठार हे मेरू पर्वत आहे. आणि या मेरू पर्वताच्या आणि गंधमादनाच्या जवळ जात असताना त्यांना वाटेत हत्ती भेटतो. हा हत्ती दुसरा तिसरा कोणी नसून ऐरावताला शाप भेटलेला असतो. या शापाचा उल्लेख शिवपुराणात नाही, तरीही मी सांगतो. ऐरावताला शाप भेटलेला असतो
आणि या शापाच्या कारणाने तो पृथ्वी तलावर हत्ती म्हणूनच जन्माला येतो, तेच वाढतो. आणि त्याला उशाप असा मिळालेला असतो की तुझं मुंडकं कापल्यानंतर तुझा देह पुन्हा स्वर्गात जाईल म्हणून. आणि तो हत्ती दिसल्यानंतर काही ठिकाणी असा उल्लेख आहेत की हत्तीचं मुंडकं उत्तरेकडे, पाय दक्षिणेकडे असं काहीतरी आहेत. असा हत्ती पाहिल्यानंतर त्याचं मुंडकं उडवलं जातं. तो हत्ती तेथेच अंतर्धान पावतो, म्हणजे गायब होतो. तो हत्ती गायब झाल्यानंतर मग हे देवतागण ते मुंडकं घेऊन पुढे निघतात. आणि पुढे येता येता ते कैलासावर घेऊन पोहोचतात आणि ते मुंडकं भगवान शिवांच्या ताब्यात देतात. भगवान शिव ते धडावर ठेवतात, अजून जोडलेलं नाही, धडावर ठेवलेले फक्त. आणि त्या धडावर ठेवल्यानंतर भगवान शिव सर्व देवांना सांगतात, तुमच्या जेवढ्या काही शक्ती आहे, तुमचं जेवढं काही तेज आहे तेवढे याच्यात टाका. आणि हे तेज टाकल्यानंतर भगवान शिवांनी महामृत्युंजयाचा जाप करून तो देह उठवला. तो देह हत्तीच्या तोंडाचा आहे, 4 हाताचा आहे. असा तो देह निर्माण झाल्यानंतर त्याला मग वेगवेगळ्या देवतांनी आशीर्वाद दिले, वेगवेगळे नामकरण झाले त्याचे. आणि यावेळेस पार्वतीची दुसरी अट पूर्ण करायची म्हणून त्याला गणांचा अधिपती बनवतात. गणपतीच्या आधी गणांचा अधिपती म्हणून भगवान स्कंद म्हणजेच कार्तिकेय हे होते भगवान गणपतीच्या आधी. आणि स्कंदांच्याही आधी नंदी महाराज हे गणाध्यक्ष आहेत. आणि त्यांच्याही आधी भगवान विष्णूकडे गणाध्यक्षपद. असं हे गणाध्यक्षपद भगवान गणपतींना भेटलं. आणि एक वरदान असंही दिलं की तुम्ही सर्व गणांचे गणाध्यक्ष आहात, गणाधिपती आहात, पण तुम्ही याशिवाय सर्व देवतांचे सुद्धा अधिपती आहात आणि तुम्ही प्रथम पूजनीय आहात. प्रथम पूजनीय त्याचं वरदान देवी पार्वतीने, देवी भगवान शंकरांनी दिलं. हे सर्व पाहून देवी पार्वती येथे शांत होते. आणि शांत झाल्यानंतर पुढे भगवान गणपतीच्या जन्माची कथा तर संपते, पण पुढे भगवान शंकरांनी गणपतीला काही वरदान दिले आणि चतुर्थी व्रताचं महात्म्य सांगितले. ते थोडक्यात असं की गणपतीचा जन्म हा भाद्रपद कृष्ण चतुर्थीला झालेला आहे. या जेव्हा जेव्हा कोणी चतुर्थीचं व्रत करेल तर ते व्रत हे मार्गशीर्ष महिन्यापासून सुरुवात करावी असं भगवान शिव सांगतात शिवमहापुराणात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये रमा चतुर्थी नावाची एक चतुर्थी येते कृष्ण पक्षामध्ये. त्या चतुर्थीपासून ही सुरुवात करावी चतुर्थी व्रताची. आणि हे चतुर्थी व्रत बिना मिठाचं करावं असं यांनी सांगितले. अलवण व्रत करावं, अलवण बिना मिठाचं. हे व्रत जेवढे कोणी करतील त्यापैकी स्त्रियांना हे अधिक फलदायी आहे. म्हणून भारतातल्या जवळपास 60 ते 70% महिला हे गणपतीचं चतुर्थी व्रत करतात. आणि हे कारण द्यायचं चतुर्थी व्रत करण्याचं, महिलांनी चतुर्थी व्रत करण्याचं. भगवान शंकरांनी वरदान दिलेले की महिलांनी गणपतीचं व्रत करावं म्हणून. हे पुरुषांपेक्षा महिलांना अधिक फलदायी आहे. म्हणून या चतुर्थी व्रताच्या नंतर पुढे कालांतराने हे सर्व मोठे होतात. यात काही कथा तुम्हाला अशाही सांगायच्या होत्या की भगवान गणपती बाप्पांना तुळस का प्रिय नाही. ही कथा येते ब्रह्मवैवर्तक महापुराण आणि ब्रह्मांड पुराणामध्ये. तर त्याची कथा अशी, भगवान गणपतीचा जन्म झाला, पण ते शिक्षणासाठी कुठं पाठवायचं म्हणून विचार चालू झाला. जसं कार्तिकेयांना महर्षी अगस्तींकडे पाठवलं होतं दक्षिणेमध्ये, तसं भगवान गणपतींना कश्यपपूर नावाच्या ठिकाणी महर्षी कश्यप यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवलं. मौजीबंधनही झालं, शिक्षणासाठी गणपती बाप्पा गेले. आणि हे शिक्षण झाल्यानंतर पुढे तीर्थाटन करावं असं गणपती बाप्पांच्या मनात आलं आणि ते तीर्थाटनाला निघाले. आपण ऐकत आहोत तुळशीची कथा, तुळस का वाहत नाही त्याची. आणि तीर्थाटनासाठी निघता त्यांनी वेगवेगळे तीर्थ पाहिले. बद्री केदार पाहून झालं उत्तरेमध्ये, अमरनाथासारखे तीर्थ पाहून झाले. अमरनाथ हे शक्तिपीठ आहे, अमरनाथसारखे तीर्थ पाहून झाले.
आणि ते पुढे दक्षिणेकडे उतरले असताना त्यांना वृंदावन नावाचं एक ठिकाण लागलं यमुना नदीच्या काठावर. वृंदावन, वृंदावन नाव भेटण्याचं कारण येथे वृंदेने तपश्चर्या केलेली. वृंदेचं म्हणजे तुळशीचं तपश्चर्याचं ठिकाण म्हणजे वृंदावन. असं या ठिकाणी तुळशी माता तपश्चर्या करते, म्हणजे वृंदात तपश्चर्या करते. तिच्या तरुणपणामध्ये दररोज यमुना नदीवर जाणे, स्नान करून येणे आणि तपश्चर्या करणे भगवान विष्णुदेवांची. हे नामस्मरण सतत तुळशीमध्ये चालू आहे. ही कथा ब्रह्मवैवर्तक पुराणातली, शिवपुराणात नाही. आणि गणेश महापुराणाच्या हिंदी आवृत्तीमध्ये भेटला, मराठी आवृत्तीमध्ये भेटलंच नाही ही कथा. आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी आले असताना वृंदावनात ते सुद्धा त्यांची जी दिनचर्या होती तिला प्रारंभ केला. आणि सकाळी देवपूजेसाठी गणपती बाप्पा बसले असताना या वृंदेने गणपती बाप्पांना पाहिलं. कुठे? वृंदावनामध्ये. ती स्नानासाठी गेली होती यमुना नदीवर. आणि हे पाहिल्यानंतर तिला तो जो मुलगा होता गणपती बाप्पा ते आवडले. तिने मनात विचार केला, लग्न याच्याशीच करणार म्हणे. विचार करून काय आली ती, विष्णुदेवाची विवाह करा. आता विचार काय, गणपती बाप्पाची विवाह करणार. म्हणून त्या ठिकाणी तिचा विचार मनात आल्यानंतर ती स्नान करून येते आणि त्याच वेळामध्ये गणपती बाप्पांची देवपूजा आटपते. आणि गणपती बाप्पांना ती विचारते, मला तुमच्याशी लग्न करायचं. गणपती बाप्पा म्हणे, मी तर आता ब्रह्मचर्यावर होते म्हणे, मी शिक्षण घेतोय. शिक्षण घेतल्यानंतर तीर्थाटन करण्यासाठी मी निघालोय म्हणे, मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. त्यावेळेस त्यांच्यामध्ये असंच वेगवेगळ्या प्रकारचं बोलणं होतं. पण तुळशीला गणपतीशी लग्न करायचं लागतं. पण गणपती नकार देतात. म्हणून तुळशी त्यांना शाप देते. शाप असा देते की हे गणपती, तू माझा एकीचा स्वीकार केला नाही ना, मग तुला 2 लग्न करावे लागतील. 2 लग्नाचा शाप गणपती बाप्पांना इथे भेटला. आणि गणपती बाप्पांनी तुळशीला शाप दिला की तू विष्णूसाठी तपश्चर्या करत होती, पण तुझा विवाह देवाशी न होता तुझा विवाह राक्षसाशी होईल. म्हणून तिचा विवाह जालंधराशी झाला. असे शाप भेटल्यानंतर पुढे गणपती बाप्पा तिथून रागारागात निघाले. पुढे त्यांचं तीर्थाटन पूर्ण झालं. आणि तीर्थाटन करून आल्यानंतर म्हणून गणपतीला तुळस वाहत नाही. यावेळेस गणपती बाप्पांनी तिला सांगितलं की मी तुझा स्वीकार कधीही करणार नाही. पण यात उशाप असाही दिला की फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेशोत्सवाचा पहिला दिवस, या पहिल्याच दिवशी तू स्वीकारले जाशील, बाकीच्या दिवशी नाही. वर्षभरामध्ये एकच दिवस गणपतीला तुळस वाहू शकतो आपण. 21 पत्रीमध्ये तुळशीचा उल्लेख, फक्त त्याच दिवशी तुळशी वाहू शकतो, इतर दिवस नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असं, तुळस का वाहू नये सांगितलं, मग दुर्वा का व्हावी हे पण सांगून दे. ती पण कथा सांगतो. मग गणेश पुराणानुसार कथा अशी आहे, यमाच्या दरबारामध्ये तिल्लोत्तमा नावाच्या अप्सरेचं नृत्य चालू यमाच्या दरबारामध्ये. आणि याच वेळेस यमाला काम निर्माण झाला आणि या कामापासून अनलासूर नावाचा दैत्य निर्माण झाला. हा महाभयंकर असा राक्षस आहे. अनलासूर नावातच अनल आहे, अग्नी. असा हा अग्नीचा आसूर आहे, म्हणजे संपूर्ण देह त्याचा अग्नीचा आहे. असा हा अनलासूर पृथ्वीवर अनेक ठिकाणी त्याने त्राहिमाम करून सोडला. अनेकांना त्रास दिले. देव, दैत्य, मानव, यक्ष, किन्नर, ऋषी, मुनी आदी सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग याच्यापासून वाचवायचं कसं? म्हणून देवतागण आधी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवासह ते विष्णुदेवांकडे गेले. विष्णुदेव म्हणे माझ्याकडून नाही होणार, म्हणजे अग्नीचा आहे. अग्नी म्हणजे सर्व त्या देह संपवून असं सहजासहजी कोणालाही जमणार नाही म्हणे. आणि म्हणून विष्णुदेवांसह हे सर्व देवता भगवान शिवांकडे गेले. त्यावेळेस भगवान शिवांनी त्यांना सांगितलं, हे कार्य गणपती बाप्पा करू शकतात. मी केलं असतं म्हणे, पण मी पूर्वीच विषप्राशन केलंय म्हणे. विषाचा दाह अजून थांबला नाही, तुम्ही अनलासूर घेऊन आले म्हणे. आणि मग या अनलासुराला संपवण्यासाठी भगवान गणपतींना बोलवण्यात आलं. भगवान गणपतीची आराधना करण्यात आली. भगवान गणपतींचं प्राकट्य झालं. चतुर्हस्त
एकदंतं चतुरहस्तं पाशमंकुशधारिणं तदं च वरदं हस्त्या बिभ्राणं मूषकं. अशा स्वरूपात भगवान गणपती प्रकट झाले. म्हणजे एका हातात पाश, एका हातात अंकुश, एका हातामध्ये अस्थिदंड धरलाय, हत्तीचा दात. या हत्तीच्या दातून त्यांनी एका राक्षसाचा वध केलेला आहे. याचा उल्लेख गणेश पुराणामध्ये. आणि मग गणपती बाप्पा अशा स्वरूपात प्रगट झाले. पण तो अनलासूर राक्षस लई मोठा हो. त्याचे पाय जमिनीवर तर डोकं डायरेक्ट आभाळ भेदून बाहेर, असा तो राक्षस. आम्ही त्याला संपवायचं कसं? मग गणपती बाप्पांनी त्याच्यासारखंच रूप घ्यायला सुरुवात केली. मोठे होत गेले, इतके मोठे होत गेले. आणि मोठे झाल्यानंतर त्यांनी त्यांचं मुख पसरवलं. एवढं पसरवलं की तो अनलासूर अख्खाच्या अख्खा त्यांच्या तोंडात बसेल एवढं मोठं त्यांनी त्यांचं मुख केलं. आणि या अनलासुराला त्यांनी त्यांच्या एका हातात पकडलं आणि त्याला गिळून टाकलं. पण तो अग्नीचा आहे म्हणून गणपती बाप्पांच्या शरीराचा दाह होऊ लागला. हा गणपती बाप्पांच्या शरीराचा दाह होतोय. आणि या दाहापासून थांबवण्यासाठी भगवान शंकरांवर समुद्रमंथनाच्या वेळेस उपचार केलेले होते. जेव्हा आपण बेलाची कथा ऐकू, भगवान शंकरांना बेल का वाहतात त्यावेळेस सांगेल मी कथा. आणि मग तेच उपचार इकडे चालू झाले. गणपती बाप्पांना भस्मलेपन केलं. गणपती बाप्पांच्या डोक्यावर चंद्र ठेवला, जो भगवान शंकरांच्या डोक्यावरचा आहे तो. गणपती बाप्पांच्या पोटाला नाग बांधला, शांत व्हावं म्हणून, कारण नाग थंड आहे म्हणून. पण हे करूनही काही होईना. गणपती बाप्पांवर जलधारा वाहिली. गणपती बाप्पांना जलधाराही प्रिय आहे. पण तरीही तो दाह शांत होईना. म्हणून 84,000 ऋषीमुनींनी 3 देठाची, 3 वेगवेगळे पाने येते अशा प्रकारे ती दुर्वा एक याप्रमाणे घेऊन तिचे 21 दुर्वांची एक जुडी, 21 दुर्वांची एक जुडी, अशा 21 जुड्या प्रत्येक ऋषीने व्हायला सुरुवात केली. आणि ही दुर्वा शरीरातला अग्नी शांत करते, हे आयुर्वेदही सांगतं. म्हणून गणपती बाप्पांचा तो दाह शांत झाला. आणि गणपती बाप्पांनी आज सांगितलं की आजपासून मला ही दुर्वा अतिप्रिय होईल. या प्रकारे गणपती बाप्पांना दुर्वा ही प्रिय झाली. गणपती बाप्पांच्या डोक्यावर चंद्र या कारणे, पोटाला नाग बांधलेला आहे तो या कारणे, कमरपट्टा नागाचा आहे गणपती बाप्पांना. गणपती बाप्पांना यज्ञोपवीत सुद्धा नागाचं आहे, कारण ते भैरवगणम सुद्धा मध्ये एक, भैरवगणांपैकी एक गणपती बाप्पा. यज्ञोपवीत म्हणजे जानव. ज्या काही भैरव देवता असतात त्यांना नागाचं यज्ञोपवीत आहे. कालभैरव अष्टकमध्ये त्याचा उल्लेख आहे. ज्यावेळेस सर कालभैरव अष्टक शिकवते त्यावेळेस अर्थ मिळेलच. गणपतीचा जो परिवार आहे त्या परिवारामध्ये नग्न भैरव आहे. गणपतीच्या ज्या शक्ती आहेत त्यांच्या रक्षणासाठी नग्न भैरव. या नग्न भैरवाचं दर्शन कुठे होईल? मग हे दर्शन होईल मोरगावला. मोरगावला मंदिरातून बाहेर आल्यानंतर नग्न भैरवाचं दर्शन केल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही. मंदिरातून बाहेर आल्या पहिले नग्न भैरवाची मूर्ती भेटते. जाऊन पाहून द्या. जायचंय ना म्हणून तर सांगतोय. ठरूया ते पण ठरूया असं. याच गणपतीच्या कुटुंबामध्ये त्यांच्या 2 पत्नी आणि 2 मुलंही आहेत. काही ठिकाणी त्यांच्या 5 पत्नींचा उल्लेख आहे. पण शिवमहापुराणात 2च पत्नींचा. म्हणून आपण शिवमहापुराणात पुन्हा वळतोय. ब्रह्मवैवर्तक महापुराण झालं, गणेश पुराणातली कथा झाली, आता पुन्हा शिवमहापुराण थ्रू. नेमकं काय कारण होतं गणपती बाप्पांचे 2 विवाह करण्याचं ते ऐकलं आपण. तुळशीने शाप दिला म्हणून. पण ते लग्न कसं झालं याविषयी सांगतो. भगवान कार्तिकेय आणि भगवान गणपती दोघंही वयाने लग्नाच्या योग्य ज्यांचं वय झालेलं आहे. म्हणून शिव आणि माता पार्वती विचार करतायत. पण इकडे कार्तिकेय आणि गणपतीमध्येच भांडण लागलं. लग्न आधी कोणाचं, लहानाचं का मोठ्याचं? आणि याच प्रकारे मग त्यांचं भांडण चालू असताना माता पार्वती आणि भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं, तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करून या म्हणे. तुम्ही ज्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा करून याल, जो आधी येईल त्याचं आधी लग्न. पृथ्वी प्रदक्षिणेला दोघंही निघाले. गणपती बाप्पा उंदरावर बसले, कार्तिकेय मोरावर बसले, निघाले. पण इकडं काय झालं, गणपती बाप्पा ते कैलास उतरून खाली आले
पण त्यांनी मानस सरोवरामध्ये स्नान केलं आणि परत कैलासावर. त्यावेळेस माता पार्वतीने भगवान शिवांनी विचारलं, का रे तू परत आला म्हणे, तुम्ही बसा म्हणे शेजारी शेजारी. मग सांगतो. 7 वेळा त्यांनी प्रदक्षिणा मारली आणि 7ही वेळा शंकर पार्वतीला नमस्कार केला. आणि तो नमस्कार झाल्यानंतर माता पार्वतीने विचारलं, अरे पृथ्वी प्रदक्षिणा जा बाबा म्हणे, लग्न करायचंय म्हणे, पृथ्वी प्रदक्षिणा जा म्हणते सोबत. नाही म्हणे, माझी झाली म्हणे पृथ्वी प्रदक्षिणा. आई ही पृथ्वी समान असते हे यावेळेस गणपती बाप्पा सांगतात. आणि वडील हे अवकाशाप्रमाणे असतात, आकाशाप्रमाणे असतात. आपल्यावर छत्रछाया धरणारे ते वडील, आपला ज्यात जन्म झाला ती आई, म्हणून पृथ्वी आई आणि वडील आकाश, हे भगवान गणपतींनी सांगितलं. आणि त्यावेळेस असं सांगितल्यानंतर त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणे शोधू मंजुळेसाठी मुलगी. त्याच कालखंडामध्ये विश्वरूप नावाचे प्रजापती आहेत. या विश्वरूप नावाच्या प्रजापतींना 2 मुली आहेत. एकीचं नाव आहे सिद्धी आणि दुसरीचं नाव आहे बुद्धी. सिद्धी आणि बुद्धी. काही जण रिद्धी नावाचा उल्लेख करतात. एकाही पुराणात रिद्धी नावाचा उल्लेख मला आजपर्यंत भेटला नाही. इतके 18 पुराणं, 18 उपपुराणं, 20 अतिपुराणं अधिक 2 शिवपुराण आणि देवी भागवत, असे 56 ते 2 58 पुराणांचा माझा अभ्यास झाला. पण आजपर्यंत रिद्धी नावाचा उल्लेखच सापडला नाही मला. तरी आम्ही म्हणतो रिद्धी. सिद्धी आणि बुद्धी या 2 पत्नी गणपती बाप्पांना. आणि मग ते विश्वरूप नावाचे प्रजापती त्या ठिकाणी आले. म्हणे या दोघींचा विवाह करायचा म्हणे, चालेल म्हणे. आणि गणपती बाप्पांशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. आणि हा विवाह संपल्याच्या नंतर गणपती बाप्पांचा संसार चालू झाला. आणि इकडे कार्तिकेयाची पृथ्वी प्रदक्षिणा चालूच. 7 प्रदक्षिणा मार्शाना. एका वेळेस कशी होईल हो, मोरावर जायचं येते, मध्ये मध्ये थांबायला लागतच. मोराला ताण लागते, मोराला खाली लागत, म्हणून मी थांबायला लागतच. आणि स्कंद भगवान काही साधी सुद्धा नाही, 6 तोंड त्यांना षडानन, म्हणून त्यांना पण 6ही तोंडांना जेवायला लागतं, त्यामुळे थांबायला लागतंच ते मध्ये मध्ये. असं हा गमतीचा भाग झाला. तरी तोपर्यंत स्कंद भगवान काही आलेले नव्हते. इकडे गणपती बाप्पांना पोरही झाले. सिद्धीला झाला क्षेम आणि बुद्धीला झाला लाभ. क्षेम आणि लाभ ह्या 2 पोरांचा जन्म गणपतीपासून सिद्धी आणि बुद्धीला झाला. गणपती बाप्पाचं जे लग्न झालं त्याला पौरोहित्य करण्यासाठी भगवान विश्वकर्मा आलेले होते. विश्वकर्मांनी पौरोहित्य केले. आणि हे झाल्यानंतर कार्तिकेय तिकडून आले. आणि कार्तिकेय आल्यानंतर पाहता गणपतीचं लग्नही झालेलं, गणपतीला पोरही झालेली. म्हणून कार्तिकेय भगवंतांना राग आला आणि ते तिथून तसेच मोरावर बसून निघाले आणि क्रौंच नावाच्या पर्वतावर गेले, जो दक्षिणेमध्ये आहे. क्रौंच पर्वत श्रीशैल्यमच्या जवळ या पर्वतावर गेले. आणि त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव त्यांना शोधण्यासाठी गेले. म्हणून त्या ठिकाणी मल्लिकार्जुन नावाचं ज्योतिर्लिंग स्थापन झालं. शिवमहापुराणाची कथा आहे. या मल्लिकार्जुनाचं महात्म्य असं की अमावस्येला भगवान शंकर आणि पौर्णिमेला माता पार्वती कार्तिकेयाच्या दर्शनाला जातात. एकच दिवस बरं का. शंकर अमावस्येलाच, पार्वती पौर्णिमेलाच, असं ते त्या ठिकाणी दर्शनासाठी जातात. अजून एक सांगायचं असं की श्रीशैल्यम हे एक शक्तिपीठ सुद्धा आहे. त्या ठिकाणी शक्तिस्थान स्थान आहे. अशा प्रकारे भगवान गणपतींचा विवाहही झाला, त्यांना 2 मुलंही झाली. आणि अशा प्रकारे आपण हे आजचं व्याख्यान थांबवत आहोत. जर कोणाला याविषयी अजून माहिती लागत असेल किंवा इतर काही माहिती लागत असेल इतर पुराणांमधली, तर मला सांगा, ग्रुपवर सांगा, सेपरेट सांगा किंवा आत्ता सांगितलं तरी चालेल.